नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल YouTube चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत आहे. तर आपण एक नवीन सीरीज सुरू केलेली आहे. चालू घडामोडी म्हणजे की स्पर्धा परीक्षांसाठी असेल, एम-पी-एस-सी असेल किंवा यू-पी-एस-सी असेल, तलाठी असेल, सरळ सेवा असेल किंवा तुम्ही जे काही पोलीस भरती असेल, त्याच्यासाठी आता आगामी होणाऱ्या किंवा शिक्षक भरती असेल, याच्यासाठी चालू घडामोडीचा एक चांगला प्रयोग आपण आपल्या YouTube चॅनलच्या मार्फत किंवा एक ऑथेंटिक माहिती ज्याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये होईल, त्याच्यातले प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये दिसतील. तर त्याच्या तयारीसाठी आपण ही सीरीज सुरू केलेली आहे. ठीक आहे. तर आजच्या काल 18 आणि 19 असं कंबाईन थोडेसे काही घटक आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण घेत आहोत पहा. महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय असतील, नवीन शासकीय नियम आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय घडामोडींचं सखोल विश्लेषण आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहणार आहात. म्हणून लेक्चर शेवटपर्यंत पहा. सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. तर सुरुवात करूया. पहा, आजच्या सत्राचे मुख्य घटक जर तुम्ही पाहिले, तर राज्य शासन जे आहे, या राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय आज आपण पाहणार आहोत. आणि नवीन व्यवसाय नियम म्हणजे तुम्ही जर व्यवसाय करत आहात, तर त्याचे काही नियम आहेत. डिजिटल महाराष्ट्र, महा-आय-डी आणि ई-प्रशासन. म्हणजे डिजिटल महाराष्ट्र, त्याच्यामध्ये महा-आय-डी आणि ई-प्रशासन हा एक मुख्य घटक आहे. राष्ट्रीय व जागतिक रडार म्हणजे पर्यावरण आणि तंत्रज्ञानासाठी जे काही जागतिक रडार आहे, याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. क्रीडा घडामोडी जर पाहिली, तर UCI चॅम्पियनशिप ते बुद्धिबळ आणि दिनविशेष व रिव्हिजन 19 आणि 20 ऑगस्ट कॅलेंडर आणि वन लाइनर्स. ओके, हे घटक तुम्ही पाहणार आहात. पुढे पहा. आता मंत्रिमंडळाचे निर्णय पाहूया आपण. राज्य शासन निर्णय, पायाभूत सुविधा आणि सिंचन आणि तीर्थक्षेत्र विकास. तर तुम्ही जर पाहिले बघा, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, बीड, परभणी, नांदेड आणि या ठिकाणी पंढरपूर जर तुम्ही पाहिलं, याच्याबद्दल काय आज डिसिजन झालेला आहे बघा. जे काही प्रकल्प आहे, जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 याच्यासाठी जवळपास 6,477 कोटी लाभार्थी जे आहेत, जवळपास 1,31,652 हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ भेटणार आहे. 5 लाभार्थी जिल्हे आहेत. मग छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, बीड, परभणी आणि नांदेड. म्हणजे जायकवाडी प्रकल्प जो आहे, त्या प्रकल्पाच्या अंडर जे काही लाभार्थी आहेत, जमिनीचे सिंचन करणारे जे लोक आहेत, त्यांना हे पैसे देण्यात येणार आहेत किंवा त्याचा फायदा होणार आहे. पंढरपूर विशेष पुनर्वसन धोरण जे आहे बघा, त्याच्यासाठी 3,993 कोटी उद्दिष्ट जी आहे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुलन विकास हे त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. ओके, म्हणजे हा जो घटक आहे, हा सिंचनाच्या अंदर येतो आणि इतर आर्थिक निर्णय जे आहेत, समजा धान वाहतूक खर्चावरती जवळपास 328 कोटी असतील आणि वित्त नियोजन विभागाचे पुनर्वसन त्याच्यामध्येच केलेलं आहे. पुढे महाराष्ट्र शासकीय व्यवसाय नियमन 2026 नुसार सत्तेचे केंद्रीकरण आणि नवीन अधिकार. आता हे ट्रेंडिंग विषय काल पण न्यूज मध्ये तुम्ही पाहिला असेल की विभागीय मंत्र्यांचे जे निर्णय आहेत, कॅबिनेट मिनिस्टर डिसिजन, हे डिसिजन कुठेतरी मुख्यमंत्र्याच्या कायदेशीर अधिकारामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये बदल करणे, सुधारणा करणे आणि रद्द करणे हे टोटल अधिकार हे सीएम कडे असणार आहेत, मुख्यमंत्र्यांकडे असणार आहेत. जसे आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब, यांच्याकडे काही अधिकार असू शकतात. कशाचे? जे काही कॅबिनेट मधले जे मिनिस्टर आहेत, त्यांनी जे काही डिसिजन घेतलेत, त्याच्यामध्ये बदल करून आणायचा आहे. हे बदल ते नक्कीच घडून आणू शकतात किंवा भविष्यात पण जे सीएम असतील, त्यांना हे अधिकार असतील. म्हणजे मॉडिफाय करणे, रिवाइज करणे, रिव्ह्यू करणे आणि रिव्होक करणे म्हणजे रद्द करणे. बरं, नवीन नियमानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता कोणत्याही मंत्र्याचे निर्णय थेट बदलण्याचा, सुधारण्याचा किंवा रद्द करण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार राहणार आहे, जे की मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. यातून प्रशासकीय निर्णयामध्ये मुख्यमंत्र्याचे नियंत्रण अधिक भक्कम, म्हणजे प्रशासन जे काय करते त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब जे आहेत ते नक्कीच बदल घडून आणू शकतात. बघा, महा-आय-डी एकाच क्लिकवर सरकार. थोडक्यात आता नागरिकांसाठी हा एक प्रकल्प आहे, असा म्हणूया आपण, प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये बघा
नागरिक जे आहेत त्यांना महा आय डी आता काढणं कंपल्सरी होणार आहे. नागरिकांसाठी एकाच प्रणालीत डिजिटल ओळख, एक डिजिटल आयडेंटिटी, जसं आपलं आधार कार्ड असतं, वोटर आय डी कार्ड आहे, त्याच पद्धतीने हे कार्ड त्या ठिकाणी आता महा आय डी असणार आहे. फायदा सर्व सरकारी योजनांचा घर बसल्या काय कागदपत्रांशिवाय लाभ मिळणे शक्य आहे. म्हणजे काही ठिकाणी कागदपत्र लागतात, तुम्हाला माहिती आहेत. मग घर बसल्या याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. फायदा आहे बघा. उद्दिष्ट जे आहे मध्यस्थांचा अडथळा दूर करून प्रशासनात पारदर्शकता आणणे. तुम्ही माहिती आहे प्रत्येक ठिकाणी दलाली असते, एक मध्यस्थी असतो जो की पैसे घेतो. म्हणजे हा महा आय डी थ्रू बघा, नवीन एक जीकेचा मुद्दा आहे, करंट अफेअरचा मुद्दा आहे की महा आय डी थ्रू तुम्ही काय करू शकता की जे सरकारी योजना आहेत त्या घर बसल्या तुम्ही पाहू शकता. तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती या महा आय डीच्या मार्फत भेटून जाणार आहे. ओके, नेक्स्ट पहा पुढे. ई गव्हर्नन्स नवीन जे टप्पे आहेत बघा, ई गव्हर्नन्सचे नवीन टप्पे अचूक तुलना जर तुम्ही पाहिली तर मुख्य उद्दिष्ट जे आहे बघा, खनिज 2.0 अवैध उत्खनन रोखणे आणि वाहतुकीला नियंत्रण करणे. लक्ष्य गट कोणता आहे? कंत्राटदार आणि गौण खनिज वाहतूकदार. हा, ट्रेड्स मध्ये प्रलंबित देयक वेळेत देणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागासाठी हे मुख्य उद्दिष्ट आहे बघा. आणि MSME आणि शासकीय जे काही कंत्राटदार आहेत त्यांच्यासाठी हा लक्ष्य गट आहे. पुढे आहे ऍप COMS 2.0 माहिती अधिकारांतर्गत अपील सुलभ करणे आणि केंद्रीय माहिती आयोग CIC आणि सामान्य नागरिक हे लक्ष्य गट आहेत. तर ही थोडीशी ई गव्हर्नरची माहिती आहे की थोडीशी तुम्ही लक्षात ठेवू शकता, जे की शासन स्तरावरती जे काही वेगवेगळे प्रोजेक्ट चालू असतात त्याच्या संदर्भातची ही माहिती आहे असं आपण म्हणूया. ओके, पुढे पहा. महाराष्ट्राची जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील आघाडी तुम्ही जर पाहिलं तर पुण्यात BRICS ICT ट्रॅक हे दूरसंचार विभाग जो आहे ठिकाण पुणे, याची थीम जी आहे बघा, इनोव्हेट कॉर्पोरेट अँड ट्रान्सफॉर्म ICT फॉर रिसायलेंट फ्युचर्स. म्हणजे एक तंत्रज्ञान जे असतं बघा, अद्ययावत तंत्रज्ञान जे आहेत ते पुण्यामध्ये आता आपण स्थित करणार आहोत. दूरसंचार विभागाचा DOTचा याचं लोकेशन पुण्यात आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो बघा. परदेशी शिष्यवृत्तीत अव्वल बघा, आकडेवारी गेल्या 7 वर्षात शेड्यूल कास्ट SC परदेशी शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या उमेदवारांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. लाभार्थी जर तुम्ही पाहिले म्हणजे बाहेर शिक्षणासाठी जे जातात ते विद्यार्थी आहेत. मग याच्यासाठीची जी आकडेवारी आहे SC कास्ट साठीची ती जवळपास 580हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. म्हणजे बघा, SC कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत परदेशी शिष्यवृत्तीमध्ये अव्वल स्थान त्यांनी मिळवलेलं आहे. आकडा वाढत आहे, चांगली गोष्ट आहे. जागतिक मंचावर भारताचा पुढाकार बघा. पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धन CBD मध्ये प्रकाशन जे आहे बघा, गवत प्रदेशांचे मार्गदर्शन पुस्तक गाईड फॉर ग्रासलँड अँड वन्स ऑफ इंडिया. पुढे भारताद्वारे या अत्यंत महत्वाच्या पुस्तकाचे जागतिक मंचावर अनावरण आणि गवत प्रदेशांचे संवर्धन एक मोठी पारी आहे. आता हे थोडंसं एन्व्हायरमेंटल सायन्सचा मुद्दा आहे. नक्कीच जीके मध्ये करंट अफेअर मध्ये माहित असावं तुम्हाला की गवत प्रदेशांचे मार्गदर्शनाचे पुस्तक जे आहे हे या पुस्तकामार्फत भारताद्वारे महत्वाच्या जागतिक मंचावर त्याचं अनावरण आणि वन आणि गवत प्रदेशाचे संवर्धन हे कशा पद्धतीने केलं जातं याची माहिती याच्या मार्फत प्रोव्हाइड केली जाणार आहे. बरं, क्रीडा विश्वातल्या घडामोडी जर पाहिल्या बघा, स्थानिक आणि जागतिक झेप जर पाहिली तर UCID रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप स्तर जो आहे आंतरराष्ट्रीय पुणे, आशियातील पहिला सायकलिंग स्पर्धा पुण्यात याचं यजमानपद आलेलं आहे. पुण्यामध्ये ही स्पर्धा राबवली जाणार आहे. आशियाई ज्युनियर बिल्ड्स बुद्धिबळ स्पर्धा जी आहे 2026 आशिया स्तरावरची आहे, जी की विजेतेपद विघ्नेश वेमुर्ला ओपन अँड
शरण्या देवी मुलगी यांना सुवर्ण पदक भेटलेलं आहे. जिल्हा क्रीडा संकुलन टप्पा 2 राज्य जे आहे गडचिरोली, म्हणजे आपल्या राज्यातलं गडचिरोली, याच्यामध्ये 80 कोटीची मंजुरी आहे. नक्षलग्रस्त भागातील क्रीडा विकासाला एक चालना देणारा हा प्रकल्प आहे. त्या क्रीडा विषयक स्थानिक आणि जागतिक काय वेगळे वेगळे इव्हेंट झालेले आहेत ते हे जीकेचे प्रश्न आहेत बघा. मग महाराष्ट्रामध्ये असेल 80 कोटी मंजूर झालेले आहेत. आशिया स्तरावरती विघ्नेश वेमुर्ला ओपन आणि शरण्या देवी ही मुलगी सुवर्ण पदक विजेते झालेले आहेत बुद्धिबळ स्पर्धेमध्ये. आणि पुण्यामध्ये हा जो इव्हेंट आहे हा राबवण्यात यजमानपद पुण्यात भेटलेलं आहे. दिनविषयी जर पाहिलं, जागतिक छायाचित्र दिन आहे आज, जागतिक मानवतावादी दिन आहे. बघा, आज जागतिक छायाचित्र दिन म्हणजे आपण याच्याशीच कनेक्टेड आहोत कुठेतरी. ओके. आणि जागतिक मानवतावादी दिन ऍक्ट फॉर ह्युमॅनिटी. आणि जागतिक डास दिन आज आहे. सर रोनाल्ड रॉस यांनी केलेल्या मलेरियाच्या शोधाचा 129वा वर्धापन दिवस त्या ठिकाणी आहे. कधी? तर उद्याच्या तारखेला, असं म्हणूया 20 तारखेला. हा. द गव्हर्नन्स शिफ्ट महाराष्ट्राची नवी दिशा जर पाहिली बघा, 18 ऑगस्टचे निर्णय एका मोठ्या धोरणात्मक बदलाकडे घेऊन जातात. सीएम वोट पॉवर महाआयडी, त्याच पद्धतीने महाखनिज 2.0 अँड ट्रेड्स, केंद्राकृत आणि पारदर्शक प्रशासन, मुख्यमंत्र्यांना वाढता अधिकार आहे. महाआयडी आणि महाखनिज 2 मुळे भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसणार आहे. आणि महाराष्ट्र वेगाने डिजिटल पारदर्शकता कडक काही नियम त्या ठिकाणी येणार आहेत. बरं, रिवाईज जर केलं, आजच्या लेक्चरमधले रिव्हिजनचे मुद्दे जर तुम्ही पाहिले तर जायकवाडी टप्पा 2 लाभार्थी जिल्हे जे आहेत छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड, हे प्रश्न येऊ शकतात एक्झाम मध्ये. मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? आता नवीन नियमानुसार मुख्यमंत्र्याला. मंत्र्यांचे निर्णय बदलू शकतात याची पॉवर मुख्यमंत्र्यांकडे आहे. जायकवाडी टप्पा 2 चे लाभार्थी हे 5 जिल्हे आहेत. प्रश्न येऊ शकतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट, पुण्याला 2023 मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा? तर UCI रोड वर्ल्ड सायकलिंग चॅम्पियनशिप याचं यजमानपद भेटलेलं आहे. आशिया ज्युनियर ब्लिट्झ बुद्धिबळ सुवर्णपद विघ्नेश वेमुर्ला आणि शरण्या देवी आहेत. BRICS ICT ट्रॅक 2023 ची थीम जी आहे इनोव्हेशन कॉर्पोरेशन कॉर्पोरेट अँड ट्रान्सफॉर्म ICT फॉर रिसायलेंट फ्युचर्स. ओके. तर अशा पद्धतीने कालची एक सिरीज आपण सुरू केलेली आहे. जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, गट क असेल, ब असेल किंवा इतर काही सरळ सेवेचे एक्झाम्स असतील ज्या की आगामी दिवसामध्ये तुम्ही फेस करणार आहे. खताळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, त्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या, हे येणार आहे. आगामी काळात आपण अजून काही वेगवेगळे विषय सर्वसामान्य मुलांसाठी असू द्या किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी असू द्या, आपल्या चॅनल मार्फत प्रोव्हाइड केली जाणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.